नदी इशारा पातळीच्या वरून वाहते। नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता आहे। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। नाशिक शहरात सुरू असलेल्या संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमहापौर विलास शिंदे यांनी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कंट्रोल रूमला भेट देत शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला। नाशिक महापालिकेच्या आपत्कालीन कक्षातून अधिक माहिती देत आहेत आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर। आज सकाळपासून नाशिक शहर आणि परिसरामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे आणि त्यामुळेच नाशिक महापालिकेतील आपत्कालीन जे कक्ष आहे ते आता अलर्ट मोडवरती आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। अधिकारी आणि कर्मचारी हे जे आपत्कालीन कक्षामध्ये एकूणच हे काम करताना दिसत आहेत। अनेक फोन इथे या आपत्कालीन कक्षामध्ये जे येत आहेत आणि ते फोनवरती जे नागरिक अडचणीत आहेत त्या अडचणी दूर करण्यासाठी किंवा त्या नागरिकांना मदत करण्यासाठी हे सगळे कर्मचारी आणि अधिकारी आज सकाळपासून या आपत्कालीन कक्षामध्ये काम करतायत। आणि त्याच पद्धतीने नाशिक महापालिकेचे जे उपमहापौर विलास शिंदे सुद्धा या आपत्कालीन कक्षामध्ये सकाळपासून आहेत। या आपत्कालीन कक्षावरती लक्ष ठेवून आहेत। रात्रीपासून पाऊस सुरू आहे आणि मुसळधार पाऊस सुरू आहे आणि ह्या पावसामुळे अनेक नदी नालेंना पूर आलेला आहे आणि गोदावरी नदीला सुद्धा इशारा पातळीची ओलांडलेली आहे। साधारणतः 12,000 क्युसेसचा पाण्याचा विसर्ग त्या ठिकाणी होत आहे। अशा परिस्थितीमध्ये नागरिकांना अडचणींना सामोरे जावं लागत आहे आणि म्हणून नाशिक महानगरपालिकेच्या महापौर असतील, आयुक्त असतील आणि सगळे सदस्य यांच्या सूचनेनुसार या ठिकाणी सन्माननीय उपायुक्त झगडे मॅडम यांच्या आधिपत्याखाली हा आपत्कालीन कक्ष सुरू केलेला आहे। आता गोदावरी नदी मध्ये होळकर पुलाची जी इशारा पातळी आहे ती ओलांडलेली आहे। नाशिक महानगरपालिकेतील सर्व नागरिकांना माननीय आयुक्त मॅडम मनीषा खत्री यांच्या आदेशानुसार नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की जे नदी किनारी राहतात, खोलगट भागामध्ये जिथे पाणी साठतं त्या ठिकाणी राहतात, विशेषत्वाने त्यांनी काळजी घ्यायची आहे। सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हायचं आहे। यासाठी महानगरपालिकेचे क्षेत्रीय अधिकारी त्यांना मदत करतील। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक। तर नांदूर मध्यमेश्वर धरणाच्या विसर्गात मोठी